ते बाई सरडे सरांची वेगळी ओळख देतो. तर मी तुम्हाला विनंती करतो, मी अधिक वेळ न घेता आपण सर आम्हाला सर्वांना सरांनी विषय स्वतःच निवडलेला आहे, काय बोलणार आहेत ते. धन्यवाद. थँक्यू. आजच्या या 76 राज्यघटनेमध्ये संविधान 75 वर्ष झाले, त्याच्या दिन सत्यशोधक स्थापना दिन आणि असं भरपूर काही जे आयोजकांनी केला. त्यानिमित्ताने आताच देशातील जे 2 सर्वात तरुण हे नेतृत्व आहे आपल्याकडे, डॉक्टर बाबा आढावजी आणि डॉक्टर वळसे पाटील साहेब, सगळ्यात तरुण आहेत ते. कारण त्यांच्यासारखे इतके या वयामध्ये ऍक्टिव्ह आम्हाला सुद्धा लाज वाटेल, शरम वाटेल असे ते समाजामध्ये आहेत आणि हे आमच्या समाजाची समृद्धी आहे. आणि म्हणून ज्यावेळेस या कार्यक्रमामध्ये मला त्याचा फोन आला की तुला यावं लागतंय म्हटलं, तो आदेश होता आणि मी त्यांनाही आजही न्यायालय समजतो, कारण न्यायाधीशाने दिलेला आदेश मी आजही पाळतो. त्यामुळे त्यांनी मला काही सांगितलं नाही, ते काही सांगू शकतो. हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमारजी वरकुडेजी, रवारेजी आणि बाकी सर्वच ठाकरे साहेब हे सगळे उपस्थित आणि सर्वसामान्य उपस्थित. मला या कार्यक्रमाला बोलवलं करावं म्हणजे की या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये सध्याची जागतिक परिस्थिती काय आहे, भारताची परिस्थिती काय आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे, या वेगवेगळ्या विषयावर बोलत असतो. पण मला सांगितलं की ह्या विषयावर तुम्ही काहीतरी बोला, पण केवळ उद्घाटन भाषण करण्यापेक्षा जे महात्मा फुले यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी, आंबेडकरांनी केलं, आपण ते पुन्हा पुन्हा आपण बोलून ते खरं म्हणजे की समाज मनावरती बिंबवलं पाहिजे. हे तर आहेच आहे, पण त्यांचं अर्धवट राहिलेलं कार्य आपण पुढे आणि आपण नुसतंच ते उगाळत राहिलो तर ते कसं चांगलं होईल, पण मग भविष्यात काय, त्याच्यामध्ये समाज विधीन आणि असा फ्रॅगमेंटेड होत चाललेला आहे. ते आपण थांबवणार आहोत का बाहेरचे कोणी येणार आहे का, पुन्हा महात्मा गांधी येणार आहेत का, महात्मा फुले येणार आहेत, शिवाजी महाराज आहेत का, कोण येणार आहे. मला वाटतं की आपण विचार केला पाहिजे की हे जे आपल्यामध्ये शतकानुशतकामध्ये वर्षाचं जे टॉक्सिफाय केलेले माइंड, आपलं सगळ्या लोकांचं माइंड टॉक्सिफाय आहे, विष करलेलं आहे, त्याला डिटॉक्सिफाय करणं गरजेचे आहे. म्हणजे की ह्या मानसिक विचारामध्ये जो विष भरलेला आहे माणसामध्ये, त्याचा निचरा केला पाहिजे कुठेतरी. आणि हे निचरा करण्याचं काम तुमचे हे जे चळवळ करते त्या चळवळीमध्ये कुठेतरी सहभागी म्हणून मी आज इथे आलो. मी एका विषयावरती बोलणार आहे, फार स्पेसिफिक विषय आहे. बाकीचे कारण सगळ्या विषयाला सगळे लोक बोलणार आहे त्यामध्ये. बाबांनी खूप काय सांगितलं, वळसे पाटील सगळे काय करते आणि या ह्याच्यात मी तितकासा हे समृद्ध असा हे नाहीये. या चळवळीमध्ये अर्थात प्रशासन चळवळ चालवत असतो, ती चळवळ चालवतो समाजकारण, आणि म्हणून मला बऱ्याच वेळेस इच्छा व्हायची की राजीनामा द्यावा, पण केवळ हे चळवळीच्या ह्याच्यामुळे थोडासा ते त्याच्यामध्ये राहिलो आणि निवृत्त झालो. आता महाराष्ट्राने मला 34 वर्ष पेललं माझ्यासारख्या माणसाला. हे खरं मला महाराष्ट्र शासनाचे सुद्धा आभार मानायला हरकत नाही, कारण इतक्या वर्ष मी राहू शकतो. मी आज एक विषय बोलणार आहे की हे जे अलीकडे चाललेलं आहे भारतामध्ये, जे चाललेलं आहे, आता मी याला भारत म्हणायचं का इथून सुरुवात आहे, त्याला हिंदुस्थान म्हणायचं का इंडिया म्हणायचं. मी म्हणेन की याला इंडिया किंवा हिंदुस्थान मी तरी म्हणतो, मी याला भारत म्हणत नाही. त्याची कथा वेगळी आहे, कारण त्यामध्ये कदाचित तुम्हाला नंतर लक्षात येईल की त्याला भारत का म्हणत नाही, कारण भारत आपल्या सगळ्यामध्ये असल्यामुळे मला ते म्हणणं गरजेचं आहे. पण सांस्कृतिक दृष्ट्या मी भारत म्हणण्यापेक्षा इंडिया म्हणायचं का हिंदुस्थान म्हणायचं हे सुद्धा आपण विचार केला. मी जो विषय की आपण कोण आहोत, जसं की बाबांनी सांगितलं की हिंदू, पारसी, ख्रिश्चन, शीख किंवा मराठा, ब्राह्मण, अमुक तमुक, धनगर, हे कोण आहोत आपण. हे खरं म्हणजे कुठेतरी एकदा कायम स्वरूपी विचार केला पाहिजे. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा फुलेंच्या वेळेस तितकं संशोधन झालेलं नसेल की आपण कोण आहोत. संशोधन नसताना त्या दोघांनी, शाहू महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा बऱ्यापैकी हा समाज एक संध आहे आणि हे नंतर जे काही आलेलं आहे ते कृत्रिम आहे,
असं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. कुठल्याही नेत्याने त्यापैकी जातीबाबत केलं नव्हतं. मी खरं म्हणजे यापैकी कुठलाही नेता जातीवादी नव्हता. ते करत होते मानवतेसाठी करत होते आणि जे काही समाजामध्ये वाईट होतं ते वाईट काढून टाकायचा ते प्रयत्न करत होते. पण मग कदाचित त्यांनी एका जातीमध्ये जन्म घेतला म्हणून त्या जातीच्या याच्या बंधनामध्ये खाली बांधलं गेलं असं हे खरं म्हणजे की पहिल्याने हे डिटॉक्सिफाय केलं पाहिजे. एखादा नेता एका जातीमध्ये जन्माला आल्यामुळे तो कदाचित त्या जातीचा झाला का हे डिटॉक्सिफाय केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांचं जे राहिलेले कार्य आहे आणि त्यांच्या काळामध्ये जे नव्हतं आणि त्यानंतर जे काही आपल्या समोर आलेलं आहे ते आपण खरं म्हणजे पुन्हा एकदा विचार करायला की आपण कोण आहोत आणि त्याची सत्यशोधन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये गेल्या 150 वर्षांमध्ये केवळ मंत्रतंत्राने नव्हे किंवा कुठल्या तरी देवाने सांगितलं म्हणून नव्हे किंवा कुठल्या तरी अध्यात्मामध्ये लिहिलेलं आहे म्हणून नव्हे, कुठल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणून नव्हे, कुठल्या महाकाव्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणून नव्हे, तर हार्ड कोर विज्ञानाने काय प्रूव्ह केलं गेल्या 150 वर्षांमध्ये आणि विशेषतः गेल्या 5 वर्षांमध्ये आणि विशेषतः 2019 मध्ये झालेलं संशोधन आहे. त्याच्यामुळे आपण कोण आहोत हे आता पूर्णपणे 100% हे शंकेच्या पलीकडे आहे. आपण कोण आहोत आणि हे खरं म्हणजे की सत्यशोधक चळवळीने भारताला सांगितलं पाहिजे की आपण निश्चित आहोत तरी कोण. आपण हिंदू आहोत, मुस्लिम आहोत, ख्रिश्चन आहोत, आपण आहोत तरी कोण. याच्या पलीकडे कोणतरी आपण असलं पाहिजे ना की ते काय आहे. आपल्याला यांनी महात्मा फुलेंनी यांनी सगळं सांगितलं की हे माणूस सगळा सारखा आहे, पण सारखा आहे नुसतं त्यांनी सांगितलं म्हणून होत नाही ना. काहीतरी त्याला वैज्ञानिक सत्य असलं पाहिजे. ते वैज्ञानिक सत्य ह्या सत्यशोधक समितीने सत्यशोधक म्हणून देशभर पुढे गेलं पाहिजे की हे सत्यशोधक काय आहे. आपल्याला माहिती आहे की माणूसच आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की माणूस हा कोट्यावधी वर्षापूर्वी आलेला आहे, अनादि अनंत आहे, देवाने त्याला निर्माण केलेला आहे, अमुक आहे तमुक आहे आणि मग ब्रह्माने निर्माण केलेलं आहे. कोणी म्हणतो की देवाने पहिला ऍडम निर्माण केला, असं भरपूर काही आहे. म्हणजे ऍडमच्या बलगडीमधून स्त्री निर्माण केली आणि विश्व निर्माण केल्यानंतर 6व्या दिवशी माणसाची जन्म झाली किंवा मग कोट्यावधी लाखो कोट्यावधी वर्षापूर्वी तुम्हाला ऋग्वेदामध्ये आहे. ऋग्वेदाच्या मला वाटतं की 90.10.8 मध्ये ते दिलेलं आहे, ते दिलेलं आहे की माणूस कसा तयार झाला. माणूस कसा तयार झाला आपल्याला माहिती आहे. या प्रदेशामध्ये माणूस कसा तयार झाला की कोंडातून कोणी तयार झालं, कोणी बरोबरून तयार झालं, कोणी मांडीमधून तयार झालं आणि कोणी पायातून तयार झालं असं सांगितलेलं आहे. आणि आपण ते मानतो आहोत की माणूस कसा तयार झाला. पण गेल्या 150 वर्षांत जे संशोधन झालेलं आहे ते अतिशय त्याच्यामध्ये कोणीही त्याला आता बाधा आणू शकत नाही की चुकीचं आहे म्हणून. तुम्ही त्याच्यासाठी इतकं पुरावा आलेला आहे त्या पुरावाला कुणाची हे चुकीचं आहे असं सांगण्याचं धाडस करू शकत नाही. पुरावा काय आहे की हे विश्व आपल्याकडे सांगण्यात आलं की अनादि अनंत आहे, अनादि अनंत नाही. या विश्वाचं आयुष्यच मुळात 1380 कोटी वर्षाचं आहे आणि ते आता बियॉन्ड आहोत, शंकेच्या पलीकडे. कारण तसं ते मेजरमेंट करता येतं, तसं मोजता येतं की ते कसं आहे. आणि हे 1380 कोटी वर्षापूर्वी झालं. सूर्यमाला आपली 450 वर्षात 460 वर्षापूर्वी झाली. त्याच्यामध्ये पृथ्वी ही आपली 430 ते 40 450 वर्षापूर्वी झाली. आणि मग या पृथ्वीवरती पहिला जीव 380 कोटी वर्षापूर्वी आला. हा जीवच मुळात पहिला जीव तो सिंगल सेल होता, फक्त एक पेशी होती. हा अशा पेशीचा जीव 380 कोटी वर्षापूर्वी आला आणि तो प्रगत होत मग केवळ 3 लाख वर्षापूर्वी माणूस अस्तित्वात आलेला आहे. फक्त 3 लाख वर्षापूर्वी. अनादि अनंत नाही. कुणाच्या तोंडातून मांडीतून पायातून तो जन्माला आलेला नाही. आणि याच्यासाठी ते जे जुने जे पुरावे आहेत ते पुरावे आपल्याला आर्किओलॉजिकल पुरावे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे आता जे डीएनएचं सायन्स आहे, डीएनए अनालिसिस आहे माझ्या शरीरामध्ये मी कोण आहे हे आता ते माझं शरीर सांगतात की मी कोण आहे. त्यामुळे सगळी माहिती जी आहे ती माझ्या शरीरामध्ये. आणि हे प्रूव्ह झालेले की मानवाच्या 11 प्रजाती होत्या. त्या 11 प्रजातीपैकी 10 प्रजाती संपलेल्या आहेत आणि आपली एकच प्रजाती शिल्लक आहे आणि 3 लाख वर्ष गेलेली आहे. सुरुवातीला 10,000 लोक असतील, नंतर ते प्रगत होत गेले आणि सुमारे 70,000 वर्षापूर्वी मग आपण थोडंसं समजायला लागलं की प्राण्यापेक्षा जास्त आपण प्रगत होत गेलो.
आणि मग आफ्रिकेच्या जंगलामध्ये आपण तिथे आपली सगळी उत्पत्ती झालेली आहे. सगळी माणसं आज जे 805 कोटी लोक या विश्वामध्ये आहेत, पृथ्वीवरती आहेत, त्यापैकी ते सर्वच्या सर्व ईस्ट आफ्रिकेमध्ये उदयास आलेले आहे. कोणीही बाहेरून आलेला नाही, स्वर्गातून आलेला नाही, पाताळातून आलेला नाही, असं काहीही नाही. हे सगळेच्या सगळे ईस्ट आफ्रिकेमधून आलेले आहे. की खूप मोठं सायन्स आहे, त्याच्यामध्ये मी जात नाही, पण त्याचेही पुरावे आहेत, सज्जड पुरावे आहेत. एकूण एक पुरावा आहे आणि त्याच्यामध्ये तो पुरावा चुकीचा आहे जे सांगायची आजपर्यंत कुणाचीही ताकद झालेली एकही असा नाही की तो पुरावा नाकारू शकलेला आहे. नंतर हा माणूस प्रगत होत गेला आणि 65,000 ते 70,000 वर्षांपूर्वी तो आफ्रिकेतून बाहेर पडायला लागला. इथे कुठे आपण कोण आहोत याची सुरुवात होते. 65,000 वर्षापूर्वी ते बाहेर पडले. काही लोक त्यापैकी तुमच्या रेड सी म्हणजे लाल समुद्र, अरेबिया आणि तुमचे इराण, अफगाणिस्तान आणि तिथून मग राजस्थान, गुजरात मधून पूर्ण भारतामध्ये पसरले 65,000 वर्ष. त्यापैकी काही लोक तिकडे साऊथ आफ्रिका, ईस्ट आफ्रिकेमधून निघाले आणि नंतर रेड सी मधून निघून तुमचे सध्याचं जे युक्रेन जे चालू आहे त्या भागामध्ये इकडे गेले आणि त्याच्यामध्ये काही त्याच्या पश्चिमेकडे गेले. असा 65 ते 70,000 वर्षापूर्वीचा आपला प्रवास सुरू झालेला आहे. आणि मग आपल्याकडे भारतामध्ये जे लोक आले त्यापैकी काही श्रीलंकेकडे गेले, काही म्यानमार मधून, मग इंडोनेशियाकडून, ऑस्ट्रेलियापर्यंत ते पोहोचले 65,000 वर्षापूर्वी. हे याचे सुद्धा सज्जड पुरावे आहे. नंतर हे भारतामध्ये आल्यानंतर हे लोक काय करायचे की फळं फळावं खायचे, मेलेली जनावरं किंवा हंटर करून हे करायचे. त्यावेळेस शेती नव्हती, ते नुसते भटके होते. याला काय म्हणतो आपण की हंटर गॅदरर्स, भटके आणि कलेक्ट करणारे सर्कल असे लोक होते. आणि ते लोक खरं म्हणजे अगोदर आलेले 65,000 वर्षांनी त्याला ते म्हणतो. आणि त्याचे आज जर डीएनए अनालिसिस केला तर त्याच्यापैकी साऊथ इंडियामध्ये 50% जो आपलं ब्लड आहे, डीएनए आहे, तो जे 65,000 वर्षापूर्वी लोक आलेले ते आहेत. आणि नॉर्थ इंडियामध्ये जे आहे त्याच्यापैकी जवळ 40% जे ब्लड आहे ते जुने 65,000 वर्षापूर्वी माणसं इथे आलेली आहेत. हे इथे येऊन स्थायिक झाले. त्यानंतर दुसरी वेळ झाली. काही जे लोक इराणमध्ये थांबले होते किंवा त्या भागामध्ये थांबले होते त्यांनी शेती सुरू केली. भारतामध्ये शेती नव्हती, त्यांनी शेती सुरू कधी केली? सुमारे 11,000 ते 12,000 वर्षापूर्वी शेती सुरू केली. आणि त्यापैकी मग काही पुन्हा आपल्याकडे आले, ते सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये आले. आणि सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये आल्यानंतर इथे जे पूर्वीचे लोक होते 5,000 वर्षापूर्वी त्यांचे संबंध जुळले गेले. ते एकत्र आले, भांडले नाही, एकमेकांवरती आक्रमण नाही. त्यांनी तिकडून शेतीचं तंत्रज्ञान आणलं, यांनी इथून यांचं हंटिंगचं आणि हे सगळं केलं. ते एकत्र गुन्ह्या विरोधाने नांदू लागले. आणि मग 6 ते 7,000 वर्षापूर्वी सिंधू नदीची जी जगातली सगळ्यात प्रगत, इजिप्शियन नाही, चायनीज नाही, दुसरी कुठलीही संस्कृती नाही, तर सिंधू नदीची जी संस्कृती होती, मोहनजोदडो, हडप्पा, राखीगरी, हे सगळ्या ज्या संस्कृती आहेत. आणि आपल्याकडे जवळ सुद्धा एक साईट आहे, ते सुद्धा सिंधू नदीच्या संस्कृतीची साधारण सांगते. महाराष्ट्रामध्ये एक साईट ना मोहनजोदडो तिकडे झालं, पण श्रीरामपूरच्या जवळ प्रवरेच्या डाव्या काठाला, प्रवरेच्या डाव्या काठाला दायमाता असं त्या गावाचं नाव दायमाबाद आहे, दायमाबाद आहे, जोडले आहे. तर हे असे पसरले. पण जगामध्ये सगळ्यात प्रगत हे त्यावेळेस असलेले अगोदर 65,000 वर्ष यापूर्वी आलेले आणि नंतर 12,000 वर्षापासून ते आलेले जे लोक होते ते एकत्र त्यांनी सिंधू नदी बसवली. आता इथे खरं म्हणजे महत्वाची गोष्ट आहे, जगातली सगळ्यात प्रगत विज्ञाननिष्ठ, विज्ञानावर आधारित त्यांनी विटा कशा करायच्या, एका विटेची साईज काय असावी, लांबी रुंदी कशी असावी, आणि मग शेती कशी करायची, शेतीपासून जास्त जास्त उत्पादन कसं करायचं, हे जगामध्ये त्यावेळेस 8, 9, 6, 7,000 वर्षापूर्वी सगळ्यात प्रगत विज्ञान असलेला हा समाज होता. त्यांची पाणी पुरवठ्याच्या योजना आजच्याही शहरांच्या योजनांना तोंडात मारतील अशा पद्धतीने होत्या. त्यांची सांडपाण्याची व्यवस्था, त्यांची सामूहिक स्नानगृहे होती. म्हणजे एकच विज्ञाननिष्ठ समाज आपल्याकडे 6,000 वर्षापूर्वी इथे होता. आपली संस्कृती होती, तिथे त्यांच्याकडे धर्म होता.
काहीही नाही, सगळे सारखे होते. एकही मंदिर सापडलं का? मंदिर सापडलं नाही, कारण तोपर्यंत धर्मच आला नाही. धर्म हा 3000 वर्षापूर्वी आलेला आहे. त्यावेळेस धर्म नव्हता, सगळे सारखे होते, कारण धर्माची त्यांना गरज नव्हती, कारण सगळे समृद्ध लोक होते. आणि मग त्या धर्माच्या नसल्यामुळे जसं इजिप्त मध्ये पिरॅमिड्स आले तसं काही केलं नाही यांनी. सगळ्यांनी शांतपणे राहा. तिथे किल्ले होते का? किल्ले पण नव्हते. तिथे कुठे कुठे वाडे होते का? नाही. सगळ्यांची घरं सारखी होती, सगळ्यांना समानता होती. म्हणजे एक सर्वसमावेशक असा समाज जो लोकशाहीमध्ये असतो तो समाज त्यावेळेस होता. म्हणजे तिथे व्यापार ते खूप दिवसकोटीने वगैरे व्यापार करायचे. कुठल्याही प्रकारचा उंच नीच, गरीब श्रीमंत किंवा मुखिया राजा असं काही नव्हतं. आणि तसा जो समाज, जो आदर्श समाज आहे, जो आता आपल्याला असावा वाटतो, तो 6-7 हजार वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीमध्ये होता. नंतर हा समाज जर खराबच्या आजपर्यंत आपल्याकडे असाच चालू राहिला असता तर काय असतं की आपण जगावर आजही अधिराज्य केलं असतं. कारण विज्ञानिक होते. आज सगळ्यात जास्त पेटंट्स म्हणतो आपण, कारण पेटंट्स मधून तुम्हाला सुबत्ता येते. अमेरिका, चीन, जपान, साऊथ कोरिया हे सगळ्यात जास्त पेटंट्स करतात. भारताची लोकसंख्या जगाच्या 17% असून आपला 1% सुद्धा तिथे पेटंट्स होत नाही. पण जर आपण तसा समाज पुढे चालू ठेवला असता तर सगळ्यात जास्त पेटंट्स आपले असते, कारण आपण तितके विज्ञानाधीश होतो. आपण शेतीमध्ये करत होतो. ब्रॉन्झ जे होतं, जे आपल्या दायमागाव जे आहे तिथे एकदम प्युअर असं ब्रॉन्झ सापडलेलं आहे. याच्यामध्ये प्युअरेस्ट ब्रॉन्झ असं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आपण पुढे होतो, विज्ञानामध्ये पुढे होतो, मॅथमॅटिक्स पुढे होतो. अनफॉर्च्युनेटली त्यांची जी स्क्रिप्ट होती, जी लिपी होती, ती अजूनही आपल्याला ही करता आली नाही. ती जर झाली तर आणखी आपल्याला त्यांच्याबद्दल म्हणजे आपण हे सगळं व्यवस्थित चालू होतं. ते कुठे घग्गर ठाकरा आणि पण काहीतरी घडलं आणि मग दुष्काळ पडला असावा, नद्या आटल्या असाव्यात, हे लोक पुढे निष्फळ झाले. पण त्यापूर्वी काय झालं की कॉकस नावाचे पर्वत आहेत, कझाकिस्तान, युक्रेनच्या या भागामध्ये आपल्याला माहिती असेल कॉकस, जिथे बायबलमध्ये सांगितलं होतं आपल्याला त्याच्याकडे जायचं नाही, कुठल्या धर्माचं किंवा याचं नाव घेणार नाही. पण तिथे ते कॉकस मध्ये काही लोक होते. गवताळ प्रदेश आहे, तिथे झाडी नाही. पण पूर्वी जे 65,000 वर्षापूर्वी जे लोक तिथे गेले होते, तिथे सुद्धा एक मिनी विंटर आला, तिथे विंटर एज आलं, खूप प्रचंड थंडी पडली आणि त्यामुळे तिथे जे लोक राहत होते त्या लोकांना त्यांचा जगण्याचा पुनर्विचार करत. ते लोक कसे करत होते? त्यांच्याकडे शेती नव्हती, जसे आपल्याकडे सुरुवात आली आणि शेती होती, तसं त्यांच्याकडे फक्त आणि फक्त गायीचा व्यवसाय करणे. त्यांना स्टेट पॅस्टरलिस्ट असे इंग्लिश मध्ये नाव आहे. मी त्यांना नाव दिलं आणि आपण सगळ्यांनी खरं म्हणजे आजपासून हे केलं पाहिजे की भटके गुराखी होते. कॉकस माउंटेन्स मध्ये भटके गुराखी होते. पण तिथे मोठ्या प्रमाणात राहणं अशक्य झालं म्हणून ते मार्गक्रमण करत आहे कुठे? भारतात. आणि मग सुमारे 1800 BCE जे 3800 वर्षापूर्वी 3800 वर्षापूर्वी ते भारतामध्ये आहे. कोण? भटके गुराखी. अच्छा, भटके गुराखी. आणि ते इथे आल्यानंतर त्यांनी बघितलं, त्यांनी आक्रमण केले नाही. ते खाण्यापिण्यासाठी आहे, आक्रमण नाही. बऱ्याच वेळेस सांगितलं ते काही लोक आक्रमण करून आले नाही. त्यावेळेस असं आक्रमण नव्हतं की ह्याचं आक्रमण झालं. ते जीवाचे मेहनत त्याच्यासाठी आले, गायी घेऊन आले. त्यांचा उदरनिर्वाह कशात होता? गायी पाळणे, दूध पिणे, गावचं तूप, गाईचं मांस खाणे. काही जर त्यांचं डाएट होती गाईचं मांस खाणे, कारण तो चुकाचा आहे होता. आणि त्यानंतर मग ते वस्त्र वगैरे तयार करून ते त्यांच्या गायी पण घेऊन आले. इथे आल्यानंतर त्यांनी बघितलं की इथला समाज अतिशय जास्त प्रगत आहे, विज्ञानिस्ट आहे. ते आल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी अर्थात एक सगळ्यात महत्वाचं आहे आणि इथे महिला बसल्या असतात त्यांना मला सांगायचं आहे की ज्यावेळेस 65,000 वर्षापूर्वी आफ्रिकेतून जे लोक इथे आले त्याच महिला तिथे आले. नंतर जे 2 आले इराणमधून आलेले जे लोक आहेत प्री फॉर्मर्स, त्याच्यामध्ये महिला आलेल्या नव्हत्या, फक्त पुरुष आलेले होते. आणि जे भटके गुराखी आहे कॉकस माउंटेन मधून आलेले आहेत, त्याला उत्तर ध्रुव वगैरे असे काही लोक म्हणतात, तिकडून जे त्यांनीही महिला बरोबर आणल्या नाही. जे महिला ज्या या देशामध्ये आहेत हे सुद्धा बियॉन्ड डाऊट प्रूव्ह झालेलं आहे. एकही अशी महिला नाहीये
की जी याच्यामधून आलेली असेल, तुमच्या लिस्टकडून म्हणजे उत्तर ध्रुवाकडून आलेली असेल किंवा जे असं म्हणतो की असा सगळ्या महिला त्या पूर्वीच्या माध्यम इथे जे आले होते त्यांच्या त्या झाल्या की इथे आल्यानंतर मग त्यांनी सुद्धा जपून घेतला. पण त्यांना असं वाटलं की हे इतके प्रगत आहे पण आपण आयडेंटिटी ठेवावी. पहिल्याने प्रीती कुठे पडली की त्यापूर्वीचे जे 2 वेळेस इथे मार्गक्रमण लोक आले होते, मायग्रेशन झालं होतं, त्यांच्यामध्ये कुठेही दुसरं नव्हतं. ते एकत्र पुण्या मिळवण्याने राहत होते, लग्न होत होते, सगळं होतं, धर्म नव्हता, जात नव्हते. त्यांना स्वतःची आयडेंटिटी ठेवायची होती. त्यांनी इथे लग्न केले आणि लग्न करून राहायला लागले. पण त्यांच्या डोक्यामध्ये होता की आम्ही आमचे बायका इथे आलेले नाही, त्यामुळे त्यांच्या सगळ्या लिटरेचर, मी त्याला धर्म मानत नाही किंवा धार्मिक पुस्तकं मानत नाही, त्यांच्या सगळ्या वाङ्मयामध्ये महिलांचा द्वेष आहे. महिलांचे अतिशय वाईट पद्धतीने ते केलेलं आहे. तुम्ही वाचा, मला त्या पुस्तकाचं नाव घ्यायचं नाही, वाईट पद्धतीने केलेलं आहे. त्याच्यामुळे की त्यांच्या महिला आलेल्याच नव्हत्या, इथल्या महिला होत्या आणि या महिला होत्या. आपल्याकडे नागपंचमी नव्हते. सगळ्यांनी आज असं ठरवलं की नाव घ्यायच्यासाठी घ्यायचं नाही, की नाव खूप मोठं कशाला करायचं कुणाला, की नाव पुन्हा मोठं. मी अजून जे मी म्हणतोय की भटके गुराखी कोण आहे ते तुम्हाला तुम्हीच ठरवायचं. मला ते नाव घ्यायचं नाहीये. भटके गुराखीच, दुसरं नाव नाही. गाय घेतली म्हणजे ते आलंच कोण. भटके गुराखीच, दुसरं तुम्ही त्याला काही नाव द्या, त्या नावाने तुम्ही ग्लोरीफाय होत नाही, त्या नावाने तुम्ही मोठे होत नाही. भटके गुराखीच समजून घेतलं पाहिजे. आणि इथून पुढे भटके गुराखीच, याच्या पलीकडे नाही. त्यामुळे आपण कुणाचे स्वतःला ग्लोरीफाय करत असेल तर ग्लोरीफिकेशन आपण त्यांना आनंद नाही दिलं पाहिजे. जे वास्तव आहे ते वास्तव आपण केलं पाहिजे. आणि त्यामुळे मग आपल्याकडे नागपंचमी आहे. पूर्वीचे काही लोक नागा होते, मी स्वतःने काही साईट्स बघितलेले आहेत पचमढीच्या बाबतीमध्ये, तो तरीमध्ये जाऊन तिथे आजही नागा लोक राहतात. त्या नागा लोकांच्या बायका त्या भटक्या गुराखीने गेलेल्या आणि फक्त एके दिवशी फक्त त्यांच्या आई वडिलांकडे यायला, बाबाकडे यायला सांगत होता आणि म्हणून ते नागपंचमी, नागाचा आणि सापाचा त्याचा काही संबंध नाही. पण आपल्या महिला भगिनी इथे काय करतात की हे विष पेरलेलं आहे, म्हणून मी डिटॉक्सिफाय म्हणतोय, मी विषाचा निचरा त्याच्यासाठी म्हणतोय की हे जे 3000 वर्षाचं जे विष पेरलेलं आहे ते कमीत कमी महात्मा फुलेंनी त्यावेळेस त्यांच्याकडे केलं असेल, आंबेडकरांनी केलेलं असेल, शाहू महाराजांनी केलं असेल, छत्रपती शिवाजी महाराज, आता तरी आपण विषयाचा निचरा केला पाहिजे. कारण आता पुरावा आहे. पुरावा कुठे आला? 2019 ला एक सगळ्यात महत्वाचा संशोधन लेख प्रसिद्ध झाला. 100 पेक्षा जास्त त्याचे संशोधक आहेत इटाली आणि जवळजवळ 19 देशातील संशोधक एकत्र आले. पुण्यामधला सुद्धा एक संशोधक त्याच्यामध्ये आहे, टेक्निकल कॉलेजचे, आणि त्यांनी एक लेख लिहिला. आणि तो लेख काय होता की राखीगरी नावाची एक साईट आहे हरियाणामध्ये की जिथे तुमच्या एक महिलेचा दात सापडला आणि त्या दातावरून मग संशोधन करण्यात आलं की ह्या महिलेचा उगम काय आहे. तर ही महिला काही गुराख्यांची नव्हती, भटक्या गुराख्यांची नव्हती. जे सांगण्यात आलं होतं की आम्हीच आधी आहोत इथे आणि आमच्यापासून मग जग म्हटलं नो. तर ती महिला जी होती ती जे अगोदर 65,000 वर्षापूर्वी आलेले आणि नंतर मिडल ईस्ट मधून आलेले, त्यांच्यापासून जो डीएनए होता तो त्या महिलेचा आहे. त्यामुळे हे बियॉन्ड डाऊट प्रूव्ह झालं की इथे 2021 साली रिसर्च आहे तो सांगतो की इथली जी भारताची जी डीएनए आहे तो डीएनए असा बनलेला आहे, ना केवळ तुमचा डीएनए आलेला आहे तो कॉकस जे पर्वत आहे त्या पर्वत राजीवरून आलेल्या भटक्या गुराख्यांचा नाहीये, तो ओरिजिनल त्यांचा नाहीये. हा ओरिजिनल हा वेगळा आहे. हा नंतर खाली गेले आणि मला फक्त तुम्हाला एक आकडेवारी सांगायची. जर आपण डीएनए बघितला, हा जो डीएनए आहे हा विषय खूप मोठा आहे. मी जवळजवळ याच्यावरती 3-4 तास बोलतो, आपल्याकडे तो वेळ नाही, त्यामुळे मी आपला हात कमी करू शकतो. तुम्हाला मध्ये त्याच्यामध्ये तुकडे तुकडे वाटतील. भारताचा सगळ्याचा डीएनए जर काढला तर साऊथ इंडियातील लोक सगळ्या तिकडे काय झालं की तिथे आजही 50% 65,000 वर्षापूर्वी आलेल्या लोकांचा डीएनए आहे. नंतर 40% डीएनए हा 12,000 वर्षापूर्वी आलेले जे मिडल ईस्ट कडून आलेले जे प्री फार्मर्स होते, शेतकरी लोक होते, त्यांचा आहे. आणि 10% डीएनए हा कुणाचा आहे? भटक्या गुराख्यांचा आहे. नंतर नॉर्थ इंडियाकडे जसं आपण जातो, कारण नॉर्थ इंडियामध्ये होतं तिथे जवळजवळ 40% डीएनए हा मिडल ईस्टचे जे शेतकरी आलेले त्यांचा आहे, 30% भटक्या गुराख्यांचा आहे आणि 30% ओरिजिनल आफ्रिकेमधून आलेला आहे. त्यामुळे मी माझ्याकडे सुद्धा असेल भटक्या गुराख्यांचा, पण मी तसा द्वेष करत नाही. पण काही लोकांना भटक्या गुराख्यांची
सगळे भटके गुराखी नाही, त्यापैकी काही एक असे जमात 3800 वर्षापासून काही एक ग्रुप आहे, त्यांना आपलं वर्चस्व ठेवायचं होतं किंवा कुठेतरी न्यूट्रल होता की आपल्यापेक्षा जास्त कोणी संस्कृती होती, प्रगत लोक आहेत, मग आपण कसं जगायचं, मग आपल्याला जगण्यासाठी मग त्यांनी वैदिक सुरू केला. मग इथे राजा, मग इथे मंदिर, मग इथे धर्म, आणि मग वर्चस्व ठेवायचं असेल तर फोडा आणि झोडा. हे केवळ आताच नाहीये, तर 3800 वर्षापूर्वीच आहे. आणि हे विष आहे. या विषाचा निचरा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला वाटतं की काही होणार, प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की आपण सगळे एक आहोत. म्हणजे भटके गुराखी पूर्वीचे जे आलेले 5,000 वर्षात आलेले सगळे आपण एक आहोत. याच्यामध्ये नंतर मग सांगायचं म्हणजे की हे जे आपण सध्या सांगतो की सनातन, हे सुद्धा इम्पोर्टेंटच आहे. भारतीय कुठे आहे, ते कॉपस कॉन्ट्रॅक्ट मधूनच आलेलं आहे, ते इकडचं नाहीच आहे. आणि त्याच्यामध्ये हे संशोधन झालेलं आहे, केवळ सायंटिफिक आहेच आहे. त्याच्यामध्ये 6 लाख माणसाचे डीएनए मार्कर्स आहेत, 6 लाख. त्याच्यामध्ये 269 12,000 वर्षापासून 269 वेगवेगळ्या कार्बन डेट्स आहेत. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली तुम्ही कुठल्या वर्षामध्ये संशोधन ते समजतं. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 19 वेगवेगळ्या साईट्स आहेत. ते संशोधन, पण याला सपोर्ट करणं काय आहे की भाषा. भाषा कुठल्या आहेत? त्या भाषा प्रोटो इंडो युरेशियन, प्रोटो इंडो इराणियन, ते भाषा सुद्धा सपोर्ट करतात की जी थेरी आहे की आद्य जे लोक होते ते आफ्रिकन, तुमचे नॉर्मल आणि मग हे झाल्यानंतर मला ही जी संस्कृती आली, ही संस्कृती नाही, ती विकृती आहे. ज्याला तुम्ही संस्कृती समजता ती विकृती आहे. हे विज्ञान नाही, हे विज्ञानाच्या पलीकडे आहे. त्यामुळे हे विज्ञानामध्ये आधारित असेल ते आपले हे होता समाज होता, तो कुठेतरी विकृती आधारित असा समाज झालेला आहे. आणि विकृती आपल्याला कुठेतरी कमी करायची असेल तर हे संशोधन आहे. ते बोलवलं पाहिजे. नाही, पुण्यामध्ये जे संशोधक आहे त्यांना कधीतरी बोलवा, हरकत नाही, त्यांना तर समजू द्या. कारण असं होतं की पूर्वी त्यांनी संस्कृत भाषा अशी ठेवली की सर्व समाजांना ते समजणार नाही. आणि मग ते तसं आता संशोधन जे आहे ते काही ठराविक संशोधकाच्या हातातच राहिलं नाही पाहिजे. ते सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे की संशोधन काय. पुढे झालं काय की हे जरी वाढले तरी सन 100 पर्यंत, म्हणजे आजपासून 1900 वर्षापर्यंत सगळ्या समाजामध्ये इंटरकास्ट म्हणजे तिथे मॅरेजेस व्हायचे. जो डीएनए दिसतो ते सगळ्यांचा डीएनए सारखा आहे. पण सन 100 दरम्यान, म्हणजे 1900 वर्षापासून जाती लग्न बंद झाली. ज्या तुमच्या भटक्या गुराख्यांनी जाती तयार केल्या, त्यांनी नंतर जातीचे 1900 वर्षापूर्वी लग्न बंद केली. तोपर्यंत तिथे लग्न प्रचंड प्रमाणात दिले. कुठलेही असं बंधन नव्हतं की यांनी त्याच्याशी लग्न करायचं. हे केवळ गेल्या 1900 वर्षामधलं आहे, सन 100 पासून आलेलं आहे. आणि मग मला वाटतं की तो जो डीएनए आता दिसतोय तो कदाचित आता जातीचा डीएनए, कारण क्लासमध्येच मॅरेज सुधारलेली आहे. मला वाटतं की हे सगळं कुठेतरी काढून टाकलं पाहिजे. हे जर काढून टाकलं नाही तर मग हा समाज निराळा होईल. आणि पुढची गोष्ट महत्त्वाची, आपण आता 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आहोत. संशोधन फार पुढे गेलेलं आहे. कदाचित आपण माणूस म्हणून जगणार नाही, आपण वेगळी काहीतरी प्रजाती तयार होणार आहोत. पण वेगळी प्रजाती तयार होताना तोपर्यंत भारताने तरी, समाजाने तरी आपण एक आहोत. आपला डीएनए एक आहे. आणि हे जे विभागलं गेलेलं आहे अमुकच्या नावाखाली तमुकच्या नावाखाली, हे कृत्रिम आहे, हे स्वार्थासाठी आहे. पण मला एक समजत नाही, स्वार्थ तरी काय त्याच्यामध्ये? आता काही स्वार्थासारखं राहिलेलं पण नाही. असं कोण काय करणार, कुणाला कोण हाकलून लावणार आहे, असं काही होणारच नाही. हे केवळ त्यांच्या काही लोकांच्या पंपूच्या, सगळं नाही त्याच्यात सगळ्याचा, कारण म्हणजे 99.99% लोक त्याला माहित पण नाहीये. फार छोटा समाज आहे की जो हे 3500 वर्ष हे फॉलो ठेवलेला आहे. एकदम छोटा ग्रुप आहे आणि तो आतापर्यंत चाललेला आहे. त्या ग्रुपला मला वाटतं कुठेतरी 99.99% लोकांनी एकत्र येऊन हे नवीन सत्य आम्ही पूर्ण आहोत ते स्वीकारलं पाहिजे. आम्ही मला वाटतं मी जास्त काही बोलत नाही, कारण आपलं दिवसभराचं सेशन चालू आहे. पण याच्यावरती सेशन बाय सेशन मी कधी जर बोलवलं तर याच्यावरती सांगू शकेल. आणि आपण हे जे कार्य करत आहात असं कार्य मला फार कमी दिसतं. बाकीच्या वेगळ्याच ठिकाणी काय गरबा अमुक आणि याच्यामध्ये जास्त होतं. तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने करता आणि तिथे कधीही तुम्हाला कुठेही
कंटेंट प्रोव्हाइडर म्हणून मला गरज पडली. आय एम ऑलवेज देअर. थँक्यू व्हेरी मच.